नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते भिडेवाड्याचं भूमिपूजन होणार आहे. यावर आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. भिडेवाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे, ज्यात आपलं कर्तृत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे, अशा शब्दात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध व्यक्त केलाय. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हे एन्काउंटर होतं की हत्या, असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडीमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला असून या एन्काउंटरची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी अंधारे यांनी केली. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने तपास संथगतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथगतीने चालू होता यात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहे आणि ते कशासाठी आहे. मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDC च्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल. आपण पनवेल कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं. तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो. गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण आहे? प्रश्न क्रमांक 1. जर रस्ता हा तळोजा टू बदलापूर आहे तर ती बदलापूरला गाडी का गेली याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. प्रश्न क्रमांक 2, पोलिसांनी चार्जशीट, अक्षय शिंदे हा कोणी VIP नव्हता, हा कोणी क्रांतीवीर नव्हता, हा कोणी फार मोठा काही सोज्वळ माणूस नव्हता. मग त्याचं चार्जशीट रविवारच्या दिवशी एवढं तडकाफडकी फाईल करण्याची पोलिसांना काय झाली? लोकसभा निवडणुकीतच माझ्या लक्षात आले की महाविकास आघाडीला आम्ही त्यांच्यासोबत नको आहे. त्यामुळे आता आदिवासी OBC संघटनांना बरोबर घेत आम्ही विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहोत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केलंय. पुणे शहरातील माण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो 3च्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी आणि इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलिसांनी 24 तास परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, अशा सूचना पवार यांनी केल्या आहेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वडापुरीत एका 23 वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून इंदापूर पोलिसात मयत महिलेचा पती, सासू सासरे अशा तिघांवर गुन्हा दाखल झालाय. ऋतुजा राहुल धोत्रे असं मृत झालेल्या महिलेचं नाव असून राहुल भीमराव धोत्रे, लक्ष्मी भीमराव धोत्रे आणि भीमराव उत्तम धोत्रे अशी आरोपींची नावे आहेत. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात असून ही असं कृत्य केल्याने या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. असे असतानाच पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळत आहे. महायुतीचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये मित्र पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना देखील शिवसेनेकडून हडपसरच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे
हे हडपसरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। यावरून आता महायुतीमध्ये मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यातील 8 पैकी वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला जातोय। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या हालचालींना आता वेग आलाय। सभापती कैलास लिंबोरे आणि उपसभापती विठ्ठल वनघेरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या बाजार समितीचा सभापती कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शनिवारी दिनांक 28 रोजी सभापती उपसभापती यांची निवड होणार आहे। येत्या गुरुवारी केदारेश्वर पंपिंग स्टेशन कात्रज येथे मुख्य वॉल्व्हचे, मुख्य जलवाहिनीचे तातडीचे आणि अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार असल्याने या दिवशी कात्रज, बालाजीनगर, कोंढवा बुद्रुक परिसरामधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसेच शुक्रवार रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले। मॉन्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला असून पुणे शहरात रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आजही सकाळपासून ढगाळ वातावरण होते। दुपारनंतर ढगांच्या गडगडासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली। शहरातील अनेक भागात रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले। सिंहगड रस्ता, बाणेर बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव, विमाननगर अशा सर्वच परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यासह नगर रस्ता, सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते। जोरदार पावसामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं पाहायला मिळालं। रोटरी इंटरनॅशनल आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहाय्याने 27 आणि 28 सप्टेंबर रोजी MIT कोथरूडच्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये शाश्वत भारत सेतू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत खुले असेल अशी माहिती रोटरी क्लबच्या मान्यवरांनी दिली। रोटरी इंटरनॅशनल प्रांत 3139 ही विविध मानवता व आव्हानाचा सामना करण्यासाठी तसेच सद्भावना आणि शांतता वाढवण्यासाठी समर्पित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मध्ये हे एक्झिबिशन करण्याकरता जे MIT आहे कोथरूडची ती पुढे आली। ती म्हणाली की आम्ही आमच्या ज्ञानेश्वर हॉलमध्ये आम्ही होस्ट करू। तर हे जे एक्झिबिशन आहे ते ज्ञानेश्वर हॉलमध्ये 27-28 सप्टेंबर 9 ते 11 दररोज असेल आणि 9 ते 5 दररोज असेल, शुक्रवार आणि शनिवार। आणि असे एक आणखीन एक विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की तिथे टीम असेल, जे रोटरीची टीम असेल, मी कृपया लक्ष देऊन ऐका, अतिशय महत्त्वाचा विषय बोलतोय। तिथे आमची रोटरीची टीम असेल। समजा एखाद्या व्यक्तीला वाटलं की नाही मला हा प्रोजेक्ट करायचा आहे, मग आता दी इको फॅक्टरी फाउंडेशनची टेक्नॉलॉजी, रोटरीचा सपोर्ट आणि रोटरीकडे 2 CSR आणि ग्लोबल ग्रँट, या ग्लोबल ग्रँट आणि CSR आणि रोटरीचे क्लब हे मिळून तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कसा करता येईल याच्याकरता प्रयत्न करते। जसं तुम्हाला आता सांगितलं की अपसायकलिंग कोणाला करायचे, टायर पासून किंवा प्लास्टिक पासून, आणि त्याला ती मशिनरी हवी, त्याला ती टेक्नॉलॉजी हवी। टेक्नॉलॉजी दी इको फॅक्टरी फाउंडेशन, मशिनरीचा सप्लाय आणि त्याला लागणारा पैसा रोटरी क्लब, त्याच्यामध्ये CSR आणि करून ग्लोबल ग्रँट। ग्लोबल ग्रँट ही अशी गोष्ट आहे की आम्ही सगळे रोटेरियन आम्ही त्याला कॉन्ट्रीब्युशन करतो, त्याला आम्ही एक ज्याला फाउंडेशनचा आम्ही करतो। अशा जगामध्ये एक फाउंडेशनचा अमाऊंट तयार होतो आणि तो या अशा कार्य करण्याकरता देण्यात येतो। वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।